ब्रजभूमीच्या भक्ती परंपरेत ज्यांचे जीवन म्हणजे सेवा, विनय आणि समर्पणाचा सुंदर आदर्श असे एक पवित्र नाव म्हणजे श्री गोपाल भट्ट गोस्वामी. ते दक्षिण भारतातील एक महान वैष्णव ब्राह्मण होते. लहानपणापासूनच त्यांना भगवंताची गाढ भक्ती होती. त्यांचे वडील श्री व्यंकट भट्ट श्रीरंगम मंदिरात पूजा अर्चा करत असत. त्यांच्या घरात भक्तीचे वातावरण होते. एकदा श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या यात्रेत आले आणि काही महिने श्री व्यंकट भट्टांच्या घरी राहिले. त्या काळात श्री गोपाल भट्टांना महाप्रभूंची सेवा करण्याचे भाग्य लाभले. महाप्रभूंच्या प्रेमळ स्वभावाने आणि भक्तीच्या तेजाने त्यांचे हृदय पूर्ण बदलले. महाप्रभूंनी त्यांना सांगितले, तू ब्रजभूमीत जा आणि तेथे भगवंताची सेवा कर. ही आज्ञा हृदयात घेऊन श्री गोपाल भट्ट गोस्वामी वृंदावनात आले. तेथे त्यांनी कठोर साधना सुरू केली. अल्प अन्न, अखंड नामस्मरण आणि भगवंताची अखंड सेवा. त्यांचे जीवन अत्यंत साधे होते, पण भक्तीने परिपूर्ण होते. एकदा त्यांना गंडकी नदीत अनेक शालिग्राम शिला मिळाल्या. त्यांनी त्या श्रद्धेने पूजायला सुरुवात केली. एक रात्री त्यांना स्वप्नात भगवंताने दर्शन दिले आणि सांगितले, या शिलांमधून माझे विग्रह प्रकट होतील. दुसऱ्या दिवशी त्या शिलांमधून सुंदर श्रीकृष्णाचे स्वरूप प्रकट झाले. हा विग्रह पुढे श्री राधारमण देव म्हणून प्रसिद्ध झाला. आजही वृंदावनात तो दिव्य स्वरूप भक्तांना दर्शन देत आहे. श्री गोपाल भट्ट गोस्वामींची सेवा अत्यंत शुद्ध आणि निरपेक्ष होती. ते कधीही प्रसिद्धी मागत नसत. त्यांना फक्त प्रभूंची सेवा हवी होती. ते नेहमी म्हणत, सेवाच खरी भक्ती आहे. ज्ञानाने मन मोठे होत नाही, सेवेने हृदय मोठे होते. त्यांनी अनेक भक्तांना भक्तीच्या मार्गावर आणले. त्यांचे जीवन म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा झरा होता. कालांतराने हरिनाम जपत जपत ते प्रभूंच्या चरणी विलीन झाले. पण त्यांची सेवा आजही जिवंत आहे, वृंदावनात आणि भक्तांच्या हृदयात. श्री गोपाल भट्ट गोस्वामी आपल्याला शिकवतात, भक्ती म्हणजे मागणे नाही, अर्पण करणे आहे. सेवा म्हणजे कर्तव्य नाही, प्रेमाची अभिव्यक्ती आहे. आणि जो सेवा करतो तोच खरा भगवंताच्या जवळ असतो. आपण ऐकत होतात भक्तिरस दर्शनची भक्तिकथा मालिका.